माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर करताना मला खूप आनंद होतोय. पण त्या आराखड्याबरोबरच जर आपण सौंदर्यदृष्टी संदर्भात काहीच बोललो नाही तर त्या विकासाला काहीच अर्थ नाही. आणि विकास घडवायचा असेल तर दूरदृष्टी हवी. आणि दूरदृष्टीला जर रचनेची आणि सौंदर्याची जोड असेल तरच तो विकास चिरंतन टिकेल. एक उदाहरण देतो. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचं. जवळपास 125 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी हे स्टेशन बांधलं. 125 वर्षापूर्वी या शहराची लोकसंख्या कितीची होती? आज या मुंबईमध्ये एवढे लोंढे आलेत, पण आजही हे स्टेशन टिकून आहे. का टिकून आहे? कारण त्याची रचना सर्वोत्कृष्ट आहे. आणि रचना कधी सर्वोत्कृष्ट होते? जेव्हा त्यात सौंदर्यदृष्टी असते. छत्रपती शिवाजी टर्मिनस नंतर आपण अनेक स्टेशन्स उभारली, पण त्यात ना दूरदृष्टी आहे ना रचना. नुसती भकास आणि उजाड. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले हे ब्रिज पहा. आणि आपण बांधलेले हे ब्रिज पहा. मूलभूत गरजा सोडवण्याबरोबरच पायाभूत सुविधांमध्ये सौंदर्यदृष्टी नसेल तर काय उपयोग? म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न, जो राज्य सरकारसाठी, महानगरपालिकांसाठी, जिल्हा परिषदांसाठी, ग्रामपंचायतींसाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा ठरेल.